दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्याने हल्ला करून दहशत माजविणाऱ्या विजय उर्फ छंगा बेहेनवाल गँगला गुंडाविरोधी पथक आणि नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेने थरारक कारवाई करत पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कला केंद्रातून अटक केली आहे। सिन्नरमध्ये पोलिसांना चकवा देत पसार झालेल्या या टोळीचा तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि मानवी कौशल्याच्या आधारे अखेर माग काढण्यात पोलिसांना यश आलंय। 20 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास जय भवानी रोड परिसरात 5 ते 6 जणांनी जुन्या वादातून फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला केला। तसेच घरावरही कोयत्याने वार करून सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशत निर्माण केली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गंभीर गुन्ह्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात आले। तपासादरम्यान हा गुन्हा सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहेनवाल आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाला मिळाली। बेहेनवाल हा फर्नांडिसवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचं निष्पन्न झाले। या टोळीने उपनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते। गुन्ह्यानंतर आरोपी शहरातून पसार झाले होते। नाशिकमध्ये शोध घेऊनही ते हाती न लागल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने त्यांचा माग काढला। प्रथम आरोपी सिन्नर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली। मात्र पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी तेथून चारचाकी वाहनाने पुण्याच्या दिशेने पळून गेले। सिन्नरमधील 2 कला केंद्रांवर छापे टाकूनही आरोपी सापडले नाहीत। त्यानंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नारायणगाव जिल्हा पुणे येथील एका कला केंद्रात आरोपी लपल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी कला केंद्राला चहूबाजूने वेढा घालून अत्यंत शिताफीने विजय उर्फ छंगा सरजित बेहेनवाल, योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे आणि सचिन उर्फ अण्णू राधेकिशन गवंडर यांना ताब्यात घेतले। तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे। सिन्नरहून पुण्याकडे जाताना या आरोपींनी संगमनेर येथील एका बार मध्ये जाऊन स्वतःला नाशिकचे भाई असल्याची धमकी देत मोफत दारूची मागणी केली। बार मालकाला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेले आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, मारामारी, दहशत माजविणे आदी स्वरूपाचे 90हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या कारवाईमुळे नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि गुंडाविरोधी पथक तसेच नाशिक रोड युनिटच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।